फायनली इट्स ऑल अबाउट टीम वर्क. समीर, यू नो, मी जेव्हा ही कंपनी सुरू केली ना तेव्हा आय वॉज रिअली व्हेरी यंग. खूप भारावले होते मी, उत्साहात होते. यश मिळवणं हे एकमेव ध्येय होतं आणि त्यासाठी वाटेल तितके कष्ट करण्याची माझी तयारी होती. मी अक्षरशः दिवस रात्र झपाटल्यासारखी मेहनत करत होते. पण लवकरच समीर माझ्या असं लक्षात आलं की कुठलीही कंपनी फार काळ एक खांबी तंबूसारखी नाही राहू शकत. वन नीड्स टू हॅव अ डिपेंडेबल, अ रिलायबल कोर टीम. एक अशी टीम ज्यातले सगळे घटक एकमेकांना पूरक असतील. तुमचं प्रॉडक्ट चांगलं असायला हवं, तुमचे सेल्स चांगले असायला हवेत, तुमची आफ्टर सेल्स सर्व्हिसही डिपेंडेबल असायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत काहीतरी नवीन शिकण्याची, काहीतरी नवीन करून दाखवण्याची तयारी असायला हवी. तरच तुमची कंपनी एका अशा पोझिशनला जाऊ शकते जी 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 युनिक असेल. अशा पोझिशनला ही कंपनी नेण्यासाठी जी एक कोर टीम बांधण्याचा मी प्रयत्न करते ना समीर, त्या टीमचा तू एक महत्त्वाचा भाग आहेस. आणि म्हणून या कंपनी विषयीची माझी स्वप्न मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थँक्स मॅम. चालताना भेटले हळव्या सुखाचे सोबती, वाटते तरीही कधी नाही कशाची शाश्वती. या नव्या वळणावरी तरीही मी एकटारे. मोह भारल्या क्षणांचे बंधन झाले, गुंतण्याचा हाच छंद. अनुबंध हा अनुबंध हा अनुबंध. आपलं बा तुम्ही मला या कंपनीच्या कोर टीमचा भाग मानता, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, रादर अभिमानाची गोष्ट आहे आणि जबाबदारीची. मॅम, मी माझी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. आय प्रॉमिस मॅम. सुलेखा. सुलेखा. दॅट्स ग्रेट. पुढच्या 3 तासात माझं प्रेझेंटेशन रेडी असेल. सुलेखा. बघूया. हा त्रास नाही ना देत अश्विनी? नाही. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे ऑलरेडी. हा तरी शहाण्या मुलासारखा वागतोय. चांगलं आहे. ए, हा माझ्यावर गेला असं नाही का वाटत तुला? ऑफकोर्स बापासारखाच दिसणार म्हणा. आय एम सॉरी. मी जे खरं आहे ते खरं आहे. सत्य तर बदलणार नाही.
सगळ्यांच्या भावनांचा इतका गुंता झालाय की कोणी कोणाला सॉरी म्हणायचं आणि कशासाठी हा एक प्रश्नच आहे. आता काय परत मिहिरला भेटायला बघ, मध्ये पडू नकोस. अरे मिहिर, मिहिर. ही एक मिनिट, ही काय पद्धत आहे वागायची? ए, तू मला शिकवू नकोस हा. माझ्याही सहनशक्तीला मर्यादा आहेत. काय बोलतोयस तू, कळतंय का तुला? सहनशक्ती, मर्यादा असे शब्द तू तुझ्या सिरियल मध्ये वापरत असशील कदाचित, अर्थ न समजता. प्रत्यक्ष आयुष्यात ते शब्द कसे चटके देतात ते तुला कधीच कळणार नाही. मी तुझ्याशी वाद घालायला नाही आलोय, मी तुला निर्वाणीचं सांगायला आलोय. मला मिहिर पासून तोडण्याचा प्रयत्न करू नकोस तू. तो तुझ्याच वागण्याचा परिणाम आहे पलाश, आणि तो तुला भोगावाच लागेल. आमच्या आयुष्यात तुला काहीही स्थान नाहीये पलाश. तू इथे येऊन फक्त माझा मनस्ताप वाढवतोस बास. सांगितलं ना तुला, तुझ्याशी चर्चा नाही करायची आहे मला. मी तुला फक्त एवढंच सांगायला आलोय, माझ्या आणि मिहिरच्या नात्यामध्ये यायचं नाही बास. जसा तो तुझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे ना, तसाच तो माझ्याही आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मला माहिती नाही तुझ्या आणि माझ्या नात्याचं काय होईल, मला खरंच माहिती नाही. पण माझ्या आणि मिहिरच्या नात्यामध्ये येण्याचा तुला अधिकारच नाहीये, हे मात्र विसरू नकोस. तू म्हणतेस ते खरं आहे अश्विनी. एक सांगू तुला, याला असं जवळ घेतलं ना मी, तेव्हा जे वाटलं ना त्या फिलिंग समोर सगळं व्यर्थ आहे का. जेव्हा मी तुला या बाळाला घेऊन पाहिलं ना, खूप बरं वाटलं मला. माझ्याकरता जगातलं सगळ्यात सुंदर दृश्य होतं ते. हा बोल मिता. मी आता मीटिंग मध्ये आहे, खूप महत्वाच्या. मी तुला नंतर फोन करू. ओके बाय. मिसेस प्रधान कशा आहेत? ठीक आहेत ना त्या? हो आता ठीक आहे. आता हायपर होत नाहीत ना जास्त? अश्विनी, खास तर शेवटी ज्याचं दुःख त्यालाच व्हावं लागतं. तुला हे चांगलंच माहिती आहे. रादर आपल्यापैकी प्रत्येकालाच हे चांगलंच माहिती आहे. पण आता कुणीतरी आहे जे या सगळ्या वेदनांवर फुंकर घालतंय. निघूया. ओके.
या व्हेरी गुड. अरे हा मस्त बनलाय प्लॅन. थँक्स. विद्याधर याचे प्रिंटआउट्स काढ आणि तू आणि सुनैना जरा ह्याचा विचार करा, हे आपण कसं इम्प्लिमेंट करू शकू ह्याची एक नोट तयार करा. ओके. आणि 2 तासांनी आपण एक मीटिंग घेऊ. त्याच्या आधी मला ती तयार पाहिजे. या ओके. चलो समीर, मस्त बनलाय हा प्लॅन. खूपच छान. तुला कसा इतक्या कमी वेळात एवढा मस्त प्लॅन सुचला? नाही, ॲक्च्युली यात माझ्या मित्राचंही कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे आम्ही अमेरिकेत असताना ट्रेनी म्हणून एका कंपनीत गेलो होतो. ती जॅपनीज कंपनी होती आणि तिथे एक सिमिलर प्रेझेंटेशन तयार केलं होतं. मी त्यातलेच काही पॉईंट्स वापरले. बस ना. थँक्स. गुड. प्रामाणिकपणा. गुड. आय लाईक दॅट. दिस इज नॉट फेअर. एका माणसामध्ये इतके गुण. म्हणजे तू हुशार आहेस, यू नो युअर जॉब वेल, तू प्रामाणिक आहेस आणि वेल दिसायलाही बरा आहेस. आय मीन यू क्वाईट गुड लुकिंग. सुलेखा, तू माझी फिरकी घेतेस ना? अरे नाही, खरंच. हे बघ, मी मनात काहीही ठेवत नाही. काही आवडलं नाही तर लगेच बोलते. तू बघितलंस ना मगाशी. आणि काही आवडलं, कौतुक करावं असं वाटलं तर तेही लगेच बोलते. पोरी जाम मागे लागत असतील ना तुझ्या? पण त्यांना आता काही संधी नाहीये, कारण माझं लग्न झालंय. रिअली? हो, आता 2 आठवड्यापूर्वी. ओके. कॉंग्रॅट्स. थँक्स. अश्विनी, थँक्स अ लॉट. तुला कुठलीही मदत लागली तर मला हक्काने फोन थँक्यू. कर. पण मला नाही वाटत त्याची गरज लागेल. येते मी. अश्विनी, एक मिनिट. पुन्हा कधी भेटशील अश्विनी? कुठे म्हणजे मला तसं तुझ्या फॅमिलीविषयी फारसं काही माहिती नाही आहे. नाही, ॲक्च्युली माझी आई जालन्याला असते
आणि इथे मी, बायको, मुलगा, तिघच. मुलगा? या दॅट्स अ डिफरंट स्टोरी. मी सांगेन तुला केव्हा तरी. खरं तर मी माझ्या पर्सनल गोष्टी शेअर नाही करत सहसा कोणाबरोबर. समीर लिसन, हे बघ, मला माहिती आहे आपण नुकतेच भेटलोय आणि वी हार्डली नो इच अदर, पण मला असं वाटतं की तुला जर कधीही काहीही वाटलं तर तू माझ्याशी बोलू शकतोस. आय क्वाईट लाईक यू अँड यू कॅन कन्फाईड इन मी. ओके? थँक्स. नमिता, हात पुढे कर. आता हे का नवीन? तुला आणि तुझ्या बाळाला कोणाची नजर लागू नये म्हणून बांधते हो. अहो पण एक आहे आधीपासूनच. मुकाट्यानं बांधून घ्यायचं, कळलं? तुझ्या सौंदर्यात काही यांनी बाधा येणार नाहीये. अगं आजकालच्या मुली फॅशनच्या नावाखाली असंच काहीतरी बांधत असतात. नमिता, आपल्या बाळासाठी हे सगळं करायचं असतं. आत्या, मी आता गर्भसंस्कारांच्या क्लासेसला पण जाणार आहे. अगं बाई, हो का? छान. जा हो जा. चला, म्हणजे डोक्यात प्रकाश पडला म्हणायचा तुझ्या. नमिता, तुला खरं सांगू, आपल्याकडे की नाही इतका ठेवा आहे संस्कारांचा. पण आजकालची तुमची पिढी सगळं विसरून गेलेली आहे. खरं तर या क्लासेससाठी माझ्याबरोबर शुभंकरनी यायला हवंय. तो कितपत येईल कोणास ठाऊक. का नाही येणार? नक्की येणार. अंगारा लावलाय ना त्याला. हे बघ, अंगारा लावून घेतला ना त्यांनी, तुझ्याबरोबर डॉक्टरांच्याकडे सुद्धा आला, तसंच आता कोर्सला सुद्धा येणार. काय नमिता, बाहेरची फुली फक्त 4 दिवसाचीच ग. शेवटी घर ते घरच. पण नमिता, मला की नाही पलाशचं एकदा बरं झालं ना, त्याचं सगळं मार्गी लागलं ना की बरं वाटेल बघ. मला वाईट वाटतं ग त्याचं. खरंय तुमचं आत्या. मीरा पण काही काही वेळेला इतकी विचित्र वागते ना. आता पलाशला मिहीरला भेटायचंय, पण हिची बळजबरी का? मी सांगण्याचा प्रयत्न केलाय मीराला, पण मला शंकाच आहे की ती माझं कितपत ऐकते. पण तरी सुद्धा आत्या, मी ठरवलंय पलाश आणि मिहीरची भेट घालून द्यायची. आणि ना त्यासाठी आत्या मला तुमची मदत लागणार आहे. अगं बाई, माझी काय ती? कशी वाटते कल्पना? अगदी छान हो.